पहा विदाऊट परमिशन मैदानाच्या आतमध्ये कोणी येणार नाहीये आणि खेळाडू कक्षामध्ये खेळाडूंनी सर्वांनी खुर्च्यांवरच बसायचं आहे। पेनल्टी ऑर्गनाइज कमिटीने जर दिली तर जबाबदार राहणार नाही ऑर्गनाइज कमिटी, लक्षात घ्या। फुल अँड फायनल डिसिजन घेतलेला आहे ऑर्गनाइज कमिटीने। पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर पहिला ब्लास्ट चौकाराच्या स्वरूपात। अतिशय चांगली सुरुवात इथे पाहायला मिळाली। प्रेमच्या माध्यमातून चौकाराने आपल्या संघाचा श्री गणेश केलेला आहे। कालूराम देवलीकर यांच्या माध्यमातून प्रेम भाऊसाठी एक सुवर्ण संधी, प्रत्येक चौकारासाठी 500 रुपये। आता बसू नका, नाही तर आता मारलाय। यस, चालू मध्ये 500 रुपये लागू झालेले आहेत। तुम्ही जितके चौकार मारणार तेवढे तुम्हाला 500 रुपये दिले जातील। सन्माननीय किशोरजी वाकडे देखील इथे उपस्थित झालेले आहेत। आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर या। आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। चांगली फिल्डिंग, एक सिंगल धाव इथे पूर्ण केली गेली आहे। 5 धावा इथे धावफलकावर लागलेल्या आहेत। सन्माननीय पाहुण्यांना विनंती असेल आपण बसून घ्या। पुन्हा एकदा हा चांगला स्ट्रोक, एकच धाव इथे मिळाली आहे। सन्माननीय विजय म्हात्रे यांचं शुभागमन झालेलं आहे। आयकॉन कम्प्युटरचे प्रोप्रायटर, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे, वेलकम। प्रेम बॅक टू डग आउट, बडा विकेट, ज्याच्या बॅटमधून एक चौकार पाहायला मिळाला तो फलंदाज डगआउट मध्ये परतलेला आहे। इतेश गुळवी मैदानाच्या आतमध्ये आलाय। चांगला स्ट्रोक, स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये शतरक्षक आहे तिथे। एक सिंगल धाव इथे पूर्ण केली जात आहे। एका धावाने संघाची धावसंख्या झाली आहे धावफलकावर 7 धावा झालेल्या आहेत। आज अनिल पूर्णपणे फिट नाहीये, तरी देखील तो मैदानामध्ये आपल्या संघासाठी खेळताना आपल्याला पाहायला मिळतं। फिवर आहे मात्र तरी क्रिकेटचा जुनून आहे त्याच्यामध्ये आणि तो क्रिकेट खेळताना मैदानामध्ये पाहायला मिळतं। पहिल्या षटकाची समाप्ती, 8 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत। गोलंदाजीसाठी अजय दुसरा षटक घेऊन आलाय। अजयचा हा चेंडू आपण पाहतोय, या स्टंपिंगची देखील चान्स होती। वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून एक्स्ट्रा धाव, धावसंख्या 9 धावा धावफलकावर। अजय हा चेंडू आपण पाहतोय ब्लॉक होल मध्ये टाकण्याचा प्रयत्न झाला, तिथे धाव मिळणे जात नाहीये। इथे राजू मडवी देखील व्यासपीठावर पुन्हा एकदा जोडलेले आहेत आमच्या सोबत, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। न भूतो न भविष्यातील एक मोठी स्पर्धा चालू हंगामामध्ये 2025 चा दिमागदार आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून GPL घोलगाव प्रीमियर लीग 2025 चा हा क्रिकेटचा थरार, क्रिकेटचा ब्लास्ट तुम्हाला पाहायला मिळत आहे। पुढचा चेंडू अजयचा, हा देखील चेंडू, हा स्ट्रोक देखील फसला, फक्त एकच धाव घेता आली आहे तिथे। धावसंख्या झाली आहे धावफलकावर 11 धावा। रोनित आपली ट्रॅक खालती करायची आपण, तुम्ही क्रिकेट खेळतायत। हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल, लेग स्टंपच्या बाहेर, पंचांकडून वाईटचा इशारा आलाय। एक्स्ट्रा धाव मिळते। अजय गोलंदाज, हा देखील चेंडू चांगला आहे, डॉट चेंडू, कमबॅक केला अजयने आपल्या गोलंदाजीमध्ये। धावा झालेल्या आहेत धावफलकावर 12 धावा, 12। पुढे निघून मारण्याचा प्रयत्न, लॉंगॉनला शतरक्षक आहे, फिल्डिंग चांगली आहे, बॅटर आउट झाला इथे, विकेट। नवीन फलंदाज तुषार पाटील मैदानाच्या आतमध्ये, टीमचे ओनर मैदानाच्या आतमध्ये आलाय। मजबूत काठी के बल्लेबाज तुषार नो स्ट्राइकला असेल। अजय गोलंदाज,
हा चेंडू चांगला आहे, इथे बोल्ड झालाय, विकेट. अल्पेश आम्हाला सांगत आहेत की आतापर्यंत 3 विकेट झालेले आहेत आणि धावांचा विचार केला तर फक्त 13 धावा धावफलकावर. आणि या षटकामध्ये देखील 2 विकेट मिळाले, जिथे एक रनआउटचा विकेट देखील मिळाला अजयला. आता 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. धावा धावफलकावर 13 धावा. सुंदर असा लेखन अर्थातच स्कोरिंगचं काम अल्पेश गायकवाड. या चालू हंगामामध्ये प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांचं नाव आवर्जून तुम्ही ऐकलं असेल. पिंपलाच गावचे आहेत. अतिशय जबरदस्त गुणलेखकाचं काम प्रत्येक स्पर्धेमध्ये करत असतात. सौरभ नाईक षटक क्रमांक 3 टाकण्याकरिता. पाहूया सौरभ कोणत्या प्रकारे गोलंदाजी करेन. थोडस वेल घेतला गेलाय, मात्र वेल इज व्हेरी इम्पॉर्टंट. प्रत्येकाला आपापल्या घरी जाण्याचा हा टायमिंग असतो, मात्र क्रिकेट असा आहे की प्रत्येकाला वेळ लावून ठेवतो. चांगला स्ट्रोक आहे, शतरक्षक देखील आहे तिथे. फिल्डिंग चांगली आहे. 3ऱ्या षटकाला इथे सुरुवात अगदी सौरभने सिंगल धावाने इथे केली आहे. पहिला धाव त्याने खर्च केला सौरभ नाईक गोलंदाज. राऊंड विकेटने हा स्ट्रोक चांगला आहे, शतरक्षक आहे मिड विकेटवर. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. एका धावाने धावफलकावर धावा झालेल्या आहेत ते 15 धावा, 15. येणारे अजूनही 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. तुषारच्या बॅटमधून किती चौकार पाहायला मिळते. फुलर लाईनचा चेंडू, वाईट +4, 5 धावा. या धावांना बोनसच्या स्वरूपात दिलेल्या आहे सौरभ नाईकने. 5 धावाने धावफलकावर 20 धावा, 20 रन. 20 रन हो चुके अब तक. 3 विकेट के नुकसान पर बल्लेबाजी करती हुई टीम सीताराम स्पोर्ट्स. चांगला स्ट्रोक, मात्र फॉलो थ्रो मध्ये तितकीच चांगली फिल्डिंग. ओव्हर थ्रो मात्र चांगला बॅकअप पाहायला मिळत आहे. अजूनही शो नाहीये तुषार की चौकार का गेला नाहीये, कारण की फॉलो थ्रो मध्ये चांगला फॉलो थ्रो सौरभ नाईकचा पाहायला मिळाला. 21 धावा धावफलकावर लागलेल्या आहे. 21. ओ चांगला चेंडू, परफेक्टली यॉर्कर चेंडू, स्विंगिंगचा वापर इथे पाहायला मिळते सौरभच्या माध्यमातून. धावसंख्या 21 धावा धावफलकावर. चांगला स्ट्रोक, लॉंगॉनला शतरक्षक डीप मध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. सिंगल धाव क्रिकेटची लाईफलाईन. मोठा फटका खेळलाय समोर, खाली क्षेत्रामध्ये चेंडू चालला सीमा रेखा पार, चौकार. धन्यवाद डीजे. धावसंख्या 26 धावा. नेक्स्ट मॅच युग टायटन्स आणि आई गावदेवी टीमच्या कॅप्टनने टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचं आहे. यानंतर होणारा सामना. आई गावदेवी टीम संघाने 2 सामने जिंकलेले आहेत. यस, काही खेळाडू अजूनही जेवण करायचे बाकी आहेत मला तरी वाटतं. तर जेवण सुरू आहे, जेवण करून घ्यायचंय. तुमच्याकडे फक्त 30 मिनिटं राहिलेली आहेत, कारण की उद्या उपवास आहे. तर 12 नंतर उपवास सुरू होईल. पुन्हा एकदा हा स्ट्रोक खेळला गेलाय. एक धाव पूर्ण केली गेली. विकी आला षटक क्रमांक 4 टाकण्याकरिता. तुषार 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. टार्गेट चांगला सेट करावा लागेल. चांगला स्ट्रोक, चालला चेंडू सीमेच्या दिशेने. फिल्डिंग चांगली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, रनआउटच्या स्वरूपात बॅटर आउट. इथे आउट हर्ष झालेला आहे. दुसरा धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये तुषारने स्ट्राइक ठेवली आहे. येणाऱ्या 4 चेंडूमध्ये किती धावा बनतील. विकीची चांगली बॅटिंग आहे. पुन्हा एकदा फॉलो थ्रो मध्ये चांगली फिल्डिंग, डॉट चेंडू. विकी याच्याकडे देखील भरपूर अनुभव आहे क्रिकेटचा. तो अनुभव आपल्या गोलंदाजीमध्ये लावताना. हा चांगला स्ट्रोक आहे.
ओ उत्सुकीचं क्षेत्ररक्षण तिथे. धाव पूर्ण झाली आहे, एक धाव आली आहे. एका धावाने संघाची धावसंख्या 29 धावा. असं वाटतं लुईस केरोनचा सामना पाहायला मिळेल प्रेक्षकांना. एखादा मोठा फटका पाहायला मिळेल का? मोठा फटका आले. ओ मात्र फिल्डिंग चांगली आहे तिथे. फक्त एकच धाव घेता आली आहे. 30 धावा धावफलकावर. शेवटचा चेंडू आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये. चला आपण शेवटच्या चेंडूवर किती धावा बनतील. येतोय महत्वाचा चौकार. धन्यवाद. चला नेक्स्ट मॅच युग टायटन्स आणि आई गावदेवी टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. नवीन पाटील आणि सनेश पाटील आपण या. आपल्या शुभास्ते आम्ही पुढील मॅचचं टॉस आपण इथे करणार आहोत. दोन्ही कॅप्टन्स आणि दोन्ही मान्यवर टॉस बॉक्स मध्ये यायचे आपण. प्रेम थले आणि दीपक थळे यांच्या नावाचा हा टॉस बॉक्स मध्ये दोन्ही आमचे पाहुणे आहेत. त्याचबरोबर दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्या सोबत टॉस बॉक्स मध्ये असणार आहेत. युग टायटन्स ऑफिशियल कॉल असेल कारण की पाहुणे आलेले आहेत. आपण या. विश्वनाथ थले आमचे भाऊजी आहेत. आपण पाहुण्यांचे शुभास्ते टॉस करतोय. संतोष पाटील यांचा कॉल आहे. छापाचा कॉल आहे. पाहूया कोणता संघ टॉस जिंकतोय. छापाचा कॉल रिटॉस. तर टॉस इथे युग टायटन्स टीम संघाने जिंकल्या. त्या संघाला कोल्ड ड्रिंक्स यस दिली गेली आहे. थँक्यू सो मच. आपण पाहुण्यांनी बसून घ्यायचं. आपण थोडीशी चर्चा इथे करू. युग टायटन्सचे कॅप्टन आहेत त्यांच्यासोबत थोडीशी चर्चा होणं फार महत्वाचं आहे. संतोष पाटील किती सामने जिंकले आतापर्यंत आपण? आम्ही 2 सामने खेळलो, दोन्ही हरलो. म्हणजे तुम्हाला आता 2 जिंकायचेच आहेत म्हणून त्या उद्देशाने तुम्हाला चांगला खेळ करावा लागेल. 4 मधून जर तुम्ही 2 तरी जिंकता तर तुम्हाला पुढे वाटचाल आहे. तर काय संघाला सांगणार तुम्ही? निश्चितच आता दोन्ही सामने जिंकण्याच्या हेतूनेच आम्ही उतरलो आहोत. मोठ्या ताकदीने उतरलो आहोत आणि नक्कीच जिंकू. टॉस जिंकले काय निर्णय? आम्ही फिल्डिंग करतो. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. तुम्ही चेसिंग चांगली करणार आहात. समोरचा संघ ज्या संघाने 2 सामने खेळले दोन्ही जिंकल्यात त्या संघाबरोबर खेळायचा. किती धावांवर थांबवण्याचा प्रयत्न असेल त्यांना? आम्ही 40च्या आतमध्ये थांबण्याचा प्रयत्न करू. एकच फक्त स्पर्धा कशी वाटली आतापर्यंत आणि कशी एन्जॉय केली आपण? स्पर्धा खूप एन्जॉय केलेली आहे. या स्पर्धेसाठी अफाट मेहनत केलेली आहे आपल्या कमिटीने आणि मनापासून धन्यवाद देईन की या स्पर्धेसाठी ज्यांचा मोलाचा असा सहकार्य ज्यांनी या स्पर्धेला योगदान दिला त्यांच्या आमच्या टीमच्या वतीने त्यांचे मी आभार मानतो. असं सहकार्य अशाच कार्यक्रमाला आणि हा कार्यक्रम पुढे नेण्यासाठी आपण योग्य तो असा सहकार्य करावा हीच विनंती. नक्कीच आपल्या संघासाठी शुभेच्छा. बंटी तू टॉस जिंकलास तर तुझा निर्णय काय असा? बॅटिंगच केली. बंटी बॅटिंग म्हणजे तुम्हाला 4 षटकामध्ये तुम्हाला 45 धावा बनवायच्या आहेत. आतापर्यंत तुमचा खेळ चांगला झालाय. तुम्हाला अजूनही 2 संधी आहेत. संघाला काय सांगणार तुम्ही? काय नाही, ज्याला चान्स भेटेल त्याने आपला 100% द्या. विदाउट प्रेशरनी खेळा. जो आपला प्रत्येकाने 100% द्यावा एवढं सांगेन. बंटी एक मी उल्लेख करेल या स्पर्धेचा कारण की प्रत्येक स्पर्धेमध्ये असं पाहायला मिळत नाही. मात्र तुमच्या स्पर्धेमध्ये सर्व काही पाहायला मिळालं की पंचांचा जो निर्णय येतो त्याचा मान सन्मान करणं हे फार महत्त्वाचं असतं प्रत्येक स्पर्धेमध्ये. इथे ते पाहायला मिळते. जेव्हा पंच डिसिजन देतात त्या डिसिजनला फॉलो करतात हे फार महत्त्वाचं आहे. आपल्या संघासाठी देखील शुभेच्छा. टॉस झालेला आहे. युग टायटन्स टीमच्या कॅप्टनने जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. चालू मॅच आहे. जाऊया कॉम्बॉक्समध्ये. पारितोषिक भरपूर लागलेले आहेत. मात्र मॅचचं रिझल्ट काय पाहूया आपण. अल्पेश आम्हाला सांगत आहेत की पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा नवनाथने खर्च केलेल्या आहेत.
अनिल थळे तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. 9,444 हा बक्षीस जो आहे एका चौकाराकरीत आहे. 9444 इतिशी राजलक्ष्मी यांच्याकडून, राज लसणे यांच्या माध्यमातून असेल तो पारितोषिक. हर्ष गोलंदाज. ओ समोर खेळलाय आणि चेंडू सीमा पार, येतोय चौकार. तो पारितोषिक हॅट्रिक साठी ठेवण्यात आला, आता ही माहिती मिळते, काही हरकत नाहीये. हमारे बीच रंजीत भरद्वाज फौजी यहाँ पर मौजूद है. उनको गुजारिश है कि आपको वीआईपी डाइस पे जुड़ना है. धन्यवाद. लागोपाठच्या 3 चौकारांसाठी हा पारितोषिक जाहीर झालेला आहे. 9,444 रुपयाचा पारितोषिक आहे. आणि आता पहिला चौकार आलेला आहे. प्रयत्न सुरू आहेत हरच्या अगेन्स्ट. समोर समोर स्ट्रेट ड्राईव्ह खेळायचा, फॉलोथ्रू मध्ये चांगली फिल्डिंग, एक धाव इथे पूर्ण होता. एका धावाने आमचे गायकवाड अल्पेश आम्हाला सांगत आहेत की 13 धावा झालेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये खूप चांगली सुरुवात झाली होती सीताराम स्पोर्ट टीम संघाचे. चांगला स्ट्रोक, क्षेत्ररक्षक रवी आहे, फिल्डिंग चांगली आहे, फक्त एकच धाव. मॅच रंगतदार पाहायला मिळेल तुम्हाला. हे संपूर्ण मॅनेजमेंट तुम्ही पाहतायत. मंडप अँड डेकोरेटर्स प्रोप्रायटर आपण पाहतो. या स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे संजयजी मडवी साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सुंदर असा हा शामिन्या, एक जबरदस्त हा खेळ. वेलकम हमारे बीच रंजीत भरद्वाज फौजी हमारे साथ जुड़ चुके हैं. आपका तहे दिल से हार्दिक स्वागत है. आपको वीआईपी डाइस पे बैठना है. आपका हार्दिक स्वागत. आमच्यामध्ये इथे रंजीत भारद्वाज फौजी जे आहेत ते इथे उपस्थित झालेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये अर्थातच संपूर्ण भारतामध्ये आपल्याला पोलीस सुरक्षित ठेवतात आणि मात्र संपूर्ण बॉर्डर्सवर हे फौजी आपल्याला सुरक्षित ठेवतात, लक्षात घ्या. तर इथे धावा अल्पेश सांगते की 15 धावा झालेल्या आहेत आणि लक्ष्य जो आहे 35 धावांचं, म्हणजे इथून 20 धावांची आवश्यकता अजूनही. तुषार पाटील गोलंदाज. दत्ता माली यांचे फार जवळचे मित्र आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. इथे धावा झालेल्या आहेत 15 आणि विकेट तुषार पाटीलला पहिला मिळाला. चांगला स्ट्रोक, गॅप मध्ये केलं, फिल्डिंग चांगली आहे. आता पूर्णपणे सीताराम स्पोर्ट टीम चार्ज तुम्हाला पाहायला मिळत आहे. पुढचा चेंडू, ओ फुलटा चेंडू, फायदा घेता आला नाहीये. इथे मला वाटतं पायानं चेंडू स्पर्श झाला. या संदीप पाटील सांगतात, म्हणजे अगदी बाल बाल बचे असं आपण म्हणू शकता. पुन्हा एकदा ब्लॉकर मध्ये टाकण्याचा प्रयत्न, एक धाव इथे पूर्ण होत आहे. एका धावाने धावा झालेल्या आहेत त्या 17 धावा, 17. क्या बात आहे, मूड बनवला सर्व गोलंदाजाने. काय गोलंदाजी क्वालिटी. हा स्ट्रोक चांगला आहे, कॅकिंग, हा चेंडू चालत सीमारेखा पार चौकार. धन्यवाद ऑर्केस्ट्रा टीम. धन्यवाद. आता वाजू नका, आपण एकच मिनिट फक्त एक सत्कार करायचा या चेंडू नंतर. आणि आता मिळाला विकेट, महत्वाचा विकेट मिळालाय. तर धावा झालेल्या आहेत त्या 21
आणि विजयासाठी अजूनही 14 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. एक सन्मान करूया. मी विनंती करतोय दत्ता भाऊ यांना की आपण आपल्या शुभास्ते हा मान्य सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावर करावा. रणजित भारद्वाज फौजी आहेत, त्यांचा हा मान सन्मान. दत्ता भाऊ आपण आपल्या शुभास्ते करावा हा सन्मान. या आपण पाहू शकता जे इंडियन आर्मीचे फौजी आहेत त्यांचं इथे मान सन्मान इथे केला जात आहे. दत्ता भाऊ यांच्या शुभास्ते हा मान सन्मान इथे केला जात आहे. आप देख सकते हो हमारे फौजी जो है उनका यहाँ पर मान सम्मान किया जा रहा है. इंडियन आर्मी के जो फौजी है उनका यहाँ पर मान सम्मान किया जा रहा है. रंजीत भारद्वाज जो है उनका सम्मान. थैंक यू सो मच, आप आए इस टूर्नामेंट में. जीपीएल में आपका फिर से एक बार हार्दिक स्वागत. अश्विन भारद्वाज हमारे साथ है, उनका भी सम्मान सुरेश पाटिल आपको आपके शुभ हाथों से करना है. 6 गेंदे और 14 रन. 6 चेंडू 14 धावांची आवश्यकता आहे. संदीप एकच मिनिट थांबतो का? मॅच चांगली आहे. एक सन्मान करूया त्यानंतर मॅचकडे आपण जाऊया. अश्विन भारद्वाज यांचा हा सन्मान इथे करताना सुरेश पाटील. थँक्यू. बॅक टू क्रिकेट. चला पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जाऊया. 6 चेंडू आणि 14 धावांचा हा खेळ थांबला गेलाय. आता सुरू होत आहे हा शेवटचा षटक आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज प्रेम. पाहूया प्रेम काही चमत्कार करेल का या मॅच मध्ये, कारण की 6 चेंडू 14 धावा भरपूर डिफेन्स करायचे आहेत. हा चांगला स्ट्रोक गॅप मध्ये. हो माय गॉड, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. यक्षित टायगर संघाने जर हा सामना जिंकला, राजाराम थळे साहेबांच्या माध्यमातून रोख रक्कम 500 रुपयाचा पारितोषिक जाहीर झालेला आहे. 5 चेंडू 10 धावा. अजूनही मॅच समाप्त झाले नाहीये, कारण की प्रेम कधीही कमबॅक करू शकतो, विकेट घेऊ शकतो. हा देखील क्रॅकिंग स्ट्रोक, बॅक टू बॅक दुसरा चौकार. ओ माय गॉड, का थे बल्लेबाज विशालने दाखवून दिले की आमच्यामध्ये देखील दमखम आहे. काल मॅन ऑफ द मॅच ठरला होता, आज त्या प्रकारची इनिंग खेळली आहे. 18 धावांवर खेळत आहे, चांगली बॅटिंग करताना आपल्या संघासाठी. 4 चेंडू 6 धावा आणि ब्लिक बॉ, विकेट्स, आउट. इथे धावा झालेल्या आहेत. धावफलकावर आपण पाहतोय 29 धावा झालेल्या आहेत आणि 3 चेंडू 6 धावा. सुपर ओव्हर आहे, संधी आहे. सौरभ नाईक आलाय मैदानाच्या आतमध्ये. प्रेम कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळाला. मात्र मी म्हणेल की विकेट सारखा चेंडू नव्हतंच. फलंदाजाने घाई केली, अति घाई संकटात नाही. अजूनही मॅच समाप्त झालेला नाहीये. हा स्ट्रोक चांगला आहे, गॅप मध्ये चेंडू चाललाय, सीमा रेखा पार, खणखणीत चौकार. दोन चेंडू 2 धावा. मॅच फसली आहे. कधी कधी एका चेंडू मध्ये षटकार ठोकण्याची ताकद दाखवतात, मात्र एक चेंडू मध्ये 1 धाव निघत नाही. मात्र 2 चेंडू 2 धावांचा हा खेळ थांबला गेलाय. मागच्या झालेल्या 4 चेंडूची चुकी आता विसरावी लागेल प्रेमला आणि एखादा विकेट घेऊन मॅच गरम करावा लागेल. हा क्रॅकिंग स्ट्रोक, चेंडू सीमा पार आणि सीताराम स्पोर्ट या संघाला इथे पराभूत केलेला आहे. यक्षित टायगर टीम संघाने कॉंग्रॅच्युलेशन. नो डाऊट मॅन ऑफ द मॅच. शेवटपर्यंत खेळपट्टीवर आला, संघाला एक चांगल्या स्थितीमध्ये आणून ठेवला. नाव आहे
मात्र ब्रदर्स विशाल इज अ मॅन ऑफ द मॅच, ज्याने 18 धावा बनवल्या आपल्या संघासाठी.